वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल। देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये। आणि मस्त थंडी पडायला लागली आहे। आज संडे आहे आणि संडे स्पेशल मेन्यू आहे मटन ग्रेव्ही आणि ज्वारीची भाकरी। सो मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मटन ग्रेव्ही। भाकरीची रेसिपी ऑलरेडी आहे चॅनलवर, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी नक्की शेअर करेन। सो मी आज एकदम सोप्या पद्धतीने मटन ग्रेव्ही बनवते आहे। सो कांदे चिरून घेतलेत, अद्रक लसूण आणि हे किसलेलं खोबरं। सो आम्ही किसलेलं खोबरं जे आहे एकदाच करून ठेवतो, जेणेकरून जेव्हा पण आपल्याला यूज करायचं असेल तेव्हा ते कामाला येईल। आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ज्या तुम्ही तयारी करून ठेवली तर स्वयंपाकाला फार वेळ लागत नाही। आणि हा आयर्न पॅन आहे, सो ह्याच्यामध्ये छान मसाला परतला जातो आणि मला आवडतं ह्याच्यामध्ये फ्राय करायला किंवा भाजी पालेभाज्या पण छान होतात लोखंडाच्या पॅनमध्ये। आणि तुम्हाला खायला पण पाहिजे त्याच्यामधलं। लोखंडाच्या कढईमध्ये मधल्या भाज्या किंवा आता हिवाळ्यामध्ये खूप छान पालेभाज्या मिळतात, त्या शक्यतो जमलं तुम्हाला तर लोखंडाच्या कढईमध्ये करा, तुम्हाला नक्की त्याचा बेनिफिट मिळेल। आणि तुम्ही बघू शकता की मसाला छान फ्राय होतो आहे, मस्त फ्राय करून घ्यायचा। तुम्हाला एक गोष्ट सांगू, जेव्हा मसाला भाजतो ना, हा मसाला तुम्ही जर छान भाजलात ना, म्हणजे करपवायचं नाही पण छान खरपूस भाजलात ना, तर तुम्हाला ना जेव्हा आपण तेलामध्ये मसाला फ्राय करतो ना, तर त्याच्यावर तेवढी मेहनत नाही घ्यावी लागत। सो आत्ता हा जो मसाला भाजतो आहे ना आपण, तो छान भाजून घ्यायचा, म्हणजे अगदी त्याचा रंग चेंज होऊ द्यायचा। आणि गार झाला की तुम्ही ते पेस्ट करून घ्यायची मसाल्याची। बरं, मी हा एक्स्ट्राचा मसाला केलेला आहे, मला एवढा मसाला नाही लागणार आहे मटणाच्या ग्रेव्हीसाठी। आम्ही काय करतो, मसाला एक्स्ट्रा बनवून म्हणजे तेलामध्ये फ्राय करून झाला की त्यातला मी अर्धा मसाला काढून ठेवते, म्हणजे तो जास्त दिवस राहतो, खराब होत नाही, फ्रीजमध्ये मसाला राहतो। सो मी आता ह्याच्यातला अर्धा मसाला यूज करणार आहे आणि अर्धा मसाला मी ठेवून देईल, जेणेकरून जेव्हा पण मला गरज असेल तेव्हा मी तो यूज करू शकेल। सो आता मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण। ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया, हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पूड आणि थोडंसं मीठ। मी मटण स्वच्छ धुवून हळद आणि मीठ घालून कुकरला शिट्ट्या करायला ठेवलेलंच होतं, सो त्याच्यामध्ये पण हळद आणि मीठ आहे जेव्हा आपण मटण शिजायला ठेवलं आहे। सो आत्ता जो मसाला आपण फ्राय करतो आहे त्याच्यामध्ये विचार करून थोडंसं मीठ घाला, जेवढं तुम्हाला वाटेल। ॲक्च्युली मीठ कमी झालं तरी ते नंतर घालता येतं, सो बेतानीच घाला आत्ता ह्याच्यामध्ये। सो मी आता ह्याच्यामध्ये हळद, धने जिऱ्याची पूड, मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि आता हा छान फ्राय करून घ्यायचा। आणि हिवाळ्यातनं मस्त पालेभाज्या मिळतात, तुम्ही बघू शकता कोथिंबीर इतकी लुसलुशीत आणि हिरवीगार होती। सो मी मसाला फ्राय करताना त्याच्यामध्ये अर्धी चिरलेली कोथिंबीर आधी मसाला फ्राय होताना घालते आणि अर्धी जेव्हा भाजी होते तेव्हा टाकते। तुम्ही पण मे बी असं काही करत असाल, काही काहींना सवय असते, मला पण खरंच आवडतं आणि मला ते मसाला फ्राय होताना त्याच्यात कोथिंबीर टाकलेली टेस्ट खूप आवडते। सो आता तुम्ही बघू शकताय मसाला मस्तपैकी फ्राय होतो आहे। आता अजून आपण ह्याला एक 5 मिनटं शिजवून घेऊयात। तेल सुटायला लागलं ना कढईच्या कडेने
की समजायचा मसाला आपला फ्राय झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. मसाला आपला छान परतवून होतो आहे. 1-2-3 मिनटं झाली की आपण मग मसाला अर्धा काढून घेऊयात आणि जेवढा आपल्याला यूज करायचा आहे तेवढंच ठेवूयात आता जितका लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता तेल सुटतं आहे. आणि आता हा काळा मसाला आहे गरम केलेला. सो आता हा पण मिक्स करून घेते मी आणि छान फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकाल की मसाल्याचा कलर पण किती छान आला आहे. एकदम जसं गावाकडे करतात ना चुलीवर, काळं वाटण ज्याला म्हणतात, तसा तुम्हाला वाटेल हा मसाला. मस्त छान झालेला आहे. आता आपण ह्याच्यामधला अर्धा मसाला काढून घेऊया. सो मी अर्धा मसाला काढून ठेवला आहे आणि अर्धा ठेवलेला आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये मटण जे शिजवून झालेलं आहे आपलं ते मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याला छान, तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तर तेवढं पाणी घालायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. म्हणजे मस्त सगळे मसाल्याचं कोटिंग पण होतं त्याला आणि जे आपण मसाले घातलेले आहेत त्याचं म्हणजे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि जर काही कमी असेल तिखट किंवा मीठ तर ते तुम्ही टाकू शकता. सो आता ह्या स्टेजवर तुम्हाला जितकं पाणी घालायचं असेल, शक्यतो पाणी गरम करून घाला, पण मला जास्त ग्रेव्ही करायची नव्हती म्हणून मी पाणी गरम केलं नाही आहे. आणि बस आता 5 मिनटात आपली भाजी रेडी होईल. ह्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि उकळी आली की आपली भाजी रेडी. सो खूप रेसिपीज आहेत मटण बनवायच्या, पण मला असं वाटतं की मी जी आज रेसिपी सांगितली ती सगळ्यात सिंपल आहे. ज्या व्यक्तीला नॉनव्हेज बनवता येत नाही ती व्यक्ती पण हे माझी रेसिपी बनवू शकते. सो प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता आता मस्त उकळी येते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि 2-3 मिनटं ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करून द्यायचा. सो तुमचे काही सजेशन्स असतील सो मला कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि तुमच्याकडे आज संडेचा काय मेन्यू होता ते पण तुम्ही शेअर करू शकता. खूप थंडी पडायला लागली आहे. सो तुमची आणि तुमच्या घरच्यांची छान काळजी घ्या. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा, घरातलं खा आणि स्वस्थ राहा आणि मस्त खा. एन्जॉय करा आजचा संडे. उद्यापासून जे लोक ऑफिसला जात आहेत त्यांच्यासाठी मंडे म्हणजे खूप अवघड दिवस असतो. 2 दिवसानंतर ऑफिसला जायचं. बट इट्स ओके, पार्ट ऑफ लाईफ. आणि तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे भाजी. सो प्लीज 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 लाईक आणि शेअर करायला विसरू नका. टिल देन बाय.